शेजारच्या शेतकऱ्याने जाणून बुजून तणनाशक फवारून एका शेतकऱ्याचे संपूर्ण सोयाबीन पीक उद्ध्वस्त केलं आहे। या प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। पाहूया संपूर्ण रिपोर्ट। अकोल्यातील मूर्तिजापूर तालुक्यातल्या लागपुरी शेतशिवारात ही घटना घडली आहे। गजानन प्रल्हादराव हरसुले यांच्या फिर्यादीनुसार त्यांच्या बहिणीच्या मालकीच्या 1.25 एकर शेतात 3 जुलै रोजी सोयाबीनची पेरणी करण्यात आली होती। पीक उगवले असतानाच शेजारच्या शेतकऱ्याने त्यांच्या शेतात जाणून बुजून तणनाशक फवारलेत। या फवारीमुळे शेतातले उभे सोयाबीन पीक पूर्णपणे नष्ट झालेत। फिर्यादीने या घटनेमुळे अंदाजे 50,000 रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचा दावा केला आहे। या गंभीर प्रकारामुळे शेतकरी कुटुंबाला मोठा फटका बसला आहे। या प्रकरणी मूर्तिजापूर ग्रामीण पोलिसांनी तात्काळ कारवाई करत 2 आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे। सध्या या प्रकरणाचा पुढील तपास मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस ठाण्याचे ठाणेदार श्रीधर गुट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। दोषींवर कठोर कारवाईची मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे। अकोल्यात शेजारीच असे कृत्य होत असेल तर शेतकऱ्यांनी न्याय मागण्यासाठी पुढे येणे महत्त्वाचे आहे। या घटनेवर पोलीस काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।